पनवेल बस स्थानक परिसरात महाराजा स्वीट्स कॉर्नर समोर उड्डाणपुलाखाली रात्रीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर चहाच्या टपऱ्या आणि दुकाने रात्रभर सुरू राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या टपऱ्यांवर प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सिगारेटची रासरोसपणे मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते। या वाढत्या अवैध व्यवसायावर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। मुंबई आणि कोकणला जोडणारे मुख्य केंद्र असलेल्या पनवेल बस स्थानक परिसरात सध्या रात्रीच्या वेळी अवैध धंद्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे। शासकीय नियमांनुसार ठराविक वेळेनंतर दुकाने व टपऱ्या बंद करणे बंधनकारक असतानाही या परिसरात अनेक चहाच्या टपऱ्या आणि स्टॉल्स रात्रभर सुरू राहत आहेत। सर्वात गंभीर बाब म्हणजे राज्यात बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू या टपऱ्यांवर अगदी सहज आणि चढ्या दराने विकला जातोय। रात्रीच्या वेळी एसटीने प्रवास करणारे प्रवासी, चालक व वाहक यांच्या नावाखाली हे चहाचे स्टॉल्स सुरू ठेवले जातात। मात्र मध्यरात्रीनंतर या ठिकाणी स्थानिक टवाळखोर, गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आणि अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे। चहाच्या आडून सिगारेट आणि गुटखा उपलब्ध असल्याचे फलक लावून किंवा छुप्या पद्धतीने अंमली पदार्थांची विक्री केली जाते। महाराष्ट्र राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे। असे असतानाही पनवेल डेपो बाहेर याची रासरोसपणे विक्री अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते। रात्रभर उघड्यावर बनवला जाणारा चहा आणि खाद्यपदार्थ अत्यंत अस्वच्छ वातावरणात तयार केले जातात, ज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। रात्री उशिरापर्यंत चालवणाऱ्या या गर्दीमुळे परिसरात वादावादी आणि हाणामाऱ्यांचे प्रकार घडत असून महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे। स्थानिक पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। केवळ एखादी थातुरमातुर कारवाई न करता अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रात्रीच्या वेळी अचानक छापे टाकून अवैध साठा जप्त करणे आणि संबंधित टपरी चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे। प्रवाशांच्या हक्काच्या आणि सुरक्षिततेच्या पनवेल बस स्थानक परिसराला अशा अवैध धंद्यांचे केंद्र बनवू देऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ मोहीम हाती घ्यावी अशी तीव्र भावना पनवेलमधील सुजाण नागरिकांकडून व्यक्त केली जाते। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।